आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। व्हीसी द्वारेच कराडची सुनावणी झालेली होती आणि वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याच्या वकिलांनी आता सीपीएपी मशीनची मागणी केलेली आहे। ही मशीन द्यावी अशी मागणी केली आहे। कराडला स्लीप ॲपनिया आजार असल्याने त्याच्या वकिलांनी आता ही मशीन द्यावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याविषयी ते बघावे लागेल। दरम्यान व्हीसी द्वारे वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं होतं, कारण मागच्या वेळेला जेव्हा त्याला कोर्टामध्ये हजर केलं होतं त्यावेळेला त्याचे समर्थकांनी गोंधळ घातलेला होता कोर्ट परिसरामध्ये आणि त्याचबरोबर जे विरोधक आहेत तेही आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं होतं। या पार्श्वभूमीवर आज कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आणि व्हीसी द्वारे कोर्टात त्याला हजर करण्यात आलं। तर त्याची तब्येत यावेळेला बरी नव्हती अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। दरम्यान आता वाल्मिक कराडच्या वकिलांनी एक मशीन मागितलेलं आहे कोर्टाकडे। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि त्यानंतर आता त्याला एक मशीन द्यावी अशी मागणी या ठिकाणी कराडच्या वकिलांनी केली आहे। दरम्यान बीड कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। तर कराडला स्लीप ॲपनिया हा आजार असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे आणि त्याच्यानंतर ही मशीन मागितलेली आहे। त्यामुळे आता ही मशीन दिली जाणार का ते बघावं लागेल। मात्र वाल्मिक कराडवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत। मोका अंतर्गत कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच प्रकरणांमध्ये तो सध्या जेलमध्ये आहे। न्यायालयीन कोठडी त्याला 14 दिवसांची सुनावण्यात आली आहे। सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। त्याला जर 14 दिवस आता झालंय ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती। पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते। तर इथं विजय वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे त्यावरून मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी काहीशी भूमिका असल्याचा संशय या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी वर्तवलेला आहे। दरम्यान सीपीएपी मशीन नेमकी काय असते ते आपण या ठिकाणी बघत आहोत। सीपीएपी मशीन वापरण्याची परवानगी डॉक्टर हे देत असतात काही आजार असल्यानंतर, त्यामुळे वाल्मिक कराडला हे मशीन दिलं जाणार का हा सवाल आहे। दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर येते राजकीय वर्तुळातून। ही मोठी बातमी आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडूंनी केलाय। बच्चू कडूंनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ माजली आहे। तर देशामध्ये जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे असं सुद्धा बच्चू कडू म्हणाले। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। केंद्रामध्ये दिल्ली वाचवणं महत्त्वाची आहे। दिल्लीच्या चाब्या सध्या तरी उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांकडे अधिक मजबूत आहे। बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं, स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं। पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे, जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी। चा संदेश यावेळी देण्यात आला। तर विविध शाळांमधील 400 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला।
नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगसाठी गडकरींनी दिलेली 1 महिन्याची मुदत आज संपुष्टात आली आहे. मुदत संपून देखील धावपट्टीचं रिकार्पेटिंग अपूर्णच आहे. तर रिकार्पेटिंग रखडल्यानं विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेत. विमान तिकिटांच्या दरातही वाढ झाली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागानं छापा टाकलेला आहे. यावेळी मेडिकल हबच्या 1200 कोटी निधी विनियोगाला 100 कोटी टीडीएसची अनियमित असल्यानं कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमध्ये पडून गंभीररित्या भाजलेल्या 8 महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द इथं घडली आहे. हा मुलगा घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ खेळत होता. तोल जाऊन शेकोटीत पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमधील बरठाण ते खडकदेवळा या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याची पाहणी आमदार संजना जाधव यांनी केली आणि संबंधित ठेकेदार तसंच अधिकाऱ्यांची चांगलीच कानोखडणी केली. सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाळलेली आणि धोकादायक झाडं पाहायला मिळत आहेत. ही झाडं योग्य वेळी पाडण्यात यावी अशी मागणी होतीये. अन्यथा ही झाडं कोसळल्यानं कुणाला धोका निर्माण झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पालिकेविरोधात करू असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. जुन्नर तालुक्यामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादनास सुरुवात झालेली आहे. जुन्नरमध्ये पिकणारी केळी आखाती देशामध्ये निर्यात केली जाते. तर पिकलेल्या केळ्यांचा पहिला कंटेनर इराक देशासाठी रवाना झाला. जळगावच्या शिरसोली इथं झेंडूच्या फुलांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. लग्नसराईमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, पण फुलावर रोग पडल्यानं ती काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये पपई उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे. यंदा पपईला चांगला दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी सुखावलाय. परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. राज्यातील मंत्री वादग्रस्त वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्या सापडलेल्या आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद पेटलाय. प्रत्येक योजनेमध्ये 2-4% भ्रष्टाचार हा होतच असतो, त्यामध्ये नवीन काय असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय. तर दुसरीकडे तुमच्या जिल्ह्यामध्ये बाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर आहेत, यावरून बरंच ऐकावं लागतं. सगळी आपलीच माणसं असल्यानं मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं, असं वक्तव्य विखे पाटलांनी केलंय. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले तर ऐकावं लागतं आपल्याला. आपल्या जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत. मला फोन जावं दिलं होतं विजय कुमार आशीर्वाद जरी असले तरी शेवटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, गाड्या चालू द्या, काय फरक पडत नाही. आपले लोक सगळे तर या वक्तव्यावरून भ्रष्टाचार होतो याची कबुली जणू महायुतीचे मंत्री देत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय.